झुंजूमुंजू होऊन पहाटेला जाग येत होती. गवत न्हाऊन ताजेतवाने झाले होते. अगोदरच उठलेल्या गावाला श्यामापरटाचे कोंबडे बांग देऊन उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. वेशीतून जाणाऱ्या पायवाटेवरून सदाशिव पाटलांची बैलं गळ्यातील घुंगरू तालात वाजवत आपल्याच नादात शेताकडे निघाली होती. सदाशिवची बैलं म्हणजे अख्ख्या शिवापूर गावचे नाक होते. आजूबाजूच्या 20-25 गावात अशी खोंड नव्हती. कुठेही आणि कितीही मोठ्या शर्यती असू दे, सदाशिवच्या बैलांनी ती शर्यत जिंकली नाही असे कधी झालेच नाही. 2 वेळच्या अन्नाला महाग झालेला सदाशिव आता सुखाचे घास खात होता. दुसऱ्याच्या शेतात मजुरीने जाणाऱ्या सदूने आता स्वतःच्या मालकीची बरीच जमीन खरेदी केली होती. पंचक्रोशीत तो आता जमीनदार म्हणून ओळखला जात होता. सदाशिवला बैलांचा खूप लळा लागला होता. त्याने त्यांना जनावरे म्हणून कधी वागवलेच नाही. अगदी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे तो त्यांची काळजी घ्यायचा. मोठ्या हौसेने त्याने त्यांचे नाव सर्जा आणि राजा ठेवले होते. देवानेही मुलांच्या बदल्यात त्यांना बैलच भेट म्हणून दिली असावीत, कारण सदाशिवच्या बायकोची शांताची कूस कधी उजवलीच नाही. सदाच्या अपेक्षेपेक्षाही सर्जा राजाने त्याला भरपूर पैसा आणि जमीन मिळवून दिली होती. सदानेही ठरवले होते की आता सर्जा राजाला फक्त विश्रांती द्यायची. त्यांना त्रास होईल असे काहीही करायचे नाही. वर्षामागून वर्षे सरत होती. सदाशिवही वाढत्या वयाप्रमाणे जमिनीकडे झुकत होता. त्याचबरोबर सर्जा राजाही जमीन हुंगू लागले होते. सदाची परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदाला येत होती. अशातच शांताचे आजारपण डोके वर काढत होते. तिला जिल्ह्याला नेऊन चांगल्या डॉक्टरकडे दाखवायची गरज होती, पण परिस्थितीच्या रेट्यापुढे सदाला ते शक्य नव्हते. गावातील लोकांच्याकडून उदार पैसे घेऊन शांताचा तात्पुरता उपचार केला जात होता, पण आजार कमी न होता वाढतच होता आणि आजार वाढण्याबरोबर उदारीही वाढतच होती. सदूचे डोके विचाराने भणभणत होते, पण मार्ग दिसत नव्हता. जी काही शेती विकत घेतली होती ती सुद्धा सावकाराकडे गहाण पडली होती. आता शांताला तिळतिळ मारताना पाहत बसण्याशिवाय सदाशिवकडे कोणताही पर्याय नव्हता. दिवस मुंगीच्या पायाने पुढे पुढे सरकत होता. दिवसभर मजुरी करून थकलेला सदाशिव संध्याकाळी खिन्न मनाने अंगणात बसलेला असायचा. एक दिवस सदाशिवचा मित्र महादेव सदाशिवला भेटायला आला. इकडच्या तिकडच्या गप्पातून तो सदाशिवला बोलला की तालुक्याच्या गावी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती आयोजित केलेल्या आहेत आणि बक्षीसही 51,000चे आहे. इतक्या पैशातून शांतावहिनीचे ऑपरेशन होऊन बरेच पैसे शिल्लक राहतील आणि त्याला सावकाराकडे गहाण पडलेली जमीनही सोडवता येईल. सदाशिवच्या मनात आशेचा किरण चमकला, पण दुसऱ्या क्षणी त्याचे मन पार करपून गेले, कारण त्याचे लाडकी मुलेही त्याच्याप्रमाणे आता म्हातारी झाली होती. त्यांना शर्यतीत पाळवणे म्हणजे मूर्खपणाचे होते. पण आशेला वय नसते आणि काळाचे बंधनही नसते. तिन्हीतला एकतरी नंबर मिळाला तर शांताचे ऑपरेशन होईल आणि नाही मिळालं तर काही नुकसान होणार नव्हते. सदाने स्वतःला समजावले आणि सर्जा राजासह तडक तालुक्याच्या गावी शर्यतीसाठी जाण्यास निघाला. मैदान गर्दीने खचाखच भरले होते. दूरदूरून आलेली बैलं पाहण्यात गुंग होते. ती अरबी घोड्यांसारखी तरणीबांड खोंड पाहून लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटत होते. ती फुरफुरणारी खोंड अधिकच आक्रमक दिसत होती. इतक्या सदाशिव आपल्या लाडक्या सर्जा राजासह तिथे दाखल झाला. हाडाचा सापळा शिल्लक राहिलेला सर्जा राजाला पाहताच लोक कुचेष्टेने हसू लागले. एकेकाळी सर्जा राजाला शर्यतीच्या मैदानात पाहता जल्लोष करणारे लोक आज त्या सर्जा राजाला पाहून फिदी हसत होते. सदाशिवला मेल्याहून मेल्यासारखे वाटत होते आणि त्या मतलबी लोकांचा तिरस्कारही वाटत होता. उभरत्या काळात थुंकीही झेलणारे लोक पडत्या काळात मात्र शत्रूसारखे वागतात हे त्याला कळून चुकले होते. हळूहळू शर्यत सुरू होण्याची वेळ जवळ येत होती. सर्जा राजाला तर स्फुरणच चढले होते. सिंह जरी म्हातारा झाला तरी गवत खात नाही आणि शिकारही करायला विसरत नाही. सर्जा राजा म्हातारे झाले होते, पण शर्यत त्यांना नवीन नव्हती. पंचांचा इशारा होता सर्व बैलं उधळली. हरणाच्या वेगाने बैलं धावत होती. गुलाल उधळावा तसा धुरळा हवेत उडत होता. एकमेकांना जिंकण्यासाठी बैल सारा जीव पायात आणून धावत होती. गाडीवान तर दुश्मनाला बदडावे तसे आपल्या बैलांवर तुटून पडत होते. सर्जा राजामध्ये तर वीरशेष संचारली होती. ते धावू लागले. त्यांच्यात जणू तारुण्यच अवतरले होते. एक बैलजोडी मागे पडत होती. तसतसे लोक आश्चर्याने तोंडात बोटं घालत होते आणि सर्जा राजाची विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू झाली.
शारीरिक ताकदीपेक्षा भावनांची ताकद जास्त असते हे सर्जा राजा दाखवून देत होते. कारण त्यांची आई शांता आजारी होती आणि तिच्या ऑपरेशनसाठी लागणारे पैसे त्यांना शर्यत जिंकल्यावर मिळणार होते. हे त्या मुक्या जनावरांना समजले असावे आणि त्याच्या इच्छाशक्तीपुढे सारी ताकदवान खोंड कमी पडत होती. चित्याच्या गतीने अंतिम रेषा जवळ येत होती. सदाशिव तर अवाक होऊन धावणाऱ्या सर्जा राजाकडे पाहत होता. इतर गाडीवान म्हातारी बैल पुढे जाताना पाहून अधिकच खवळून उठले होते. ज्या बैलांना सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी हरभऱ्याचा आणि सोयाबीनचा भरडा आणि कोवळे लुसलुशीत गवत आणि न परवडणारा खर्च करून पाळले होते, त्यांनाही मरायला टेकलेली म्हातारी बैल मागे टाकतात हे पाहून अधिकच बेभान होऊन आपल्या बैलांना बदडत होते. पण ते सारे व्यर्थ ठरले होते, कारण सर्जा राजाने सीमारेषा कधीच पार केली. थोड्याच वेळापूर्वी कुचेष्टेने हसणारे लोक आता सर्जा राजाची स्तुती करत होते. मुंगीने हत्तीला हरवले असे म्हणत होते, तर कुणी तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे असे म्हणत होते. थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होणार होता. पण सर्जा राजा अधीर झाले होते. त्यांनी सदाची वाट न पाहता घरचा रस्ता धरला. झपाझप पावले पडत होती. वेगाने रस्ता मागे पडू लागला होता आणि गाव जवळ येत होता. दारात येता सर्जा राजाला शांता दिसताच ते उभ्या उभ्या धाडकन जमिनीवर कोसळले. शांता धावतच त्यांच्या जवळ गेली आणि सर्जा राजाची डोकी आपल्या मांडीवर घेऊन तिने त्यांना कवटाळले, अगदी पोटच्या पोराप्रमाणे. सर्जा राजाची ही अवस्था पाहून तिचे मन तुटत होते. तिच्या डोळ्यातून नद्यांचे पाट वाहत होते. घरात धावत जाऊन तिने भाकरी तुकडा आणला. सर्जा राजाने तो मोठ्या समाधानाने खाल्ला. इतका वेळ मृत्यूलाही वाट पाहायला लावणाऱ्या सर्जा राजाला आता मात्र मृत्यूखिंडीत गाठले होते. पण सर्जा राजा त्याला दाद देत नव्हते. बक्षीस घेता सदाही धावत पळत घरी येत आला होता, कारण त्याला माहीत होते की सर्जा राजा थेट आपल्या घरी गेले असणार. पूर्वीचे अनुभव त्याच्या पाठीशी होते. शर्यत जिंकल्यावर सर्जा राजाला ओढ लागायची ती आपल्या आईला म्हणजे शांताला भेटायची आणि ते दोघे जितक्या वेगाने धावून शर्यत जिंकायचे त्याच्या दुप्पट वेगाने घरी परतायचे. जणू त्यांना ही आनंदाची बातमी आपल्या आईला म्हणजे शांताला द्यायची घाई असायची. त्यांना तिने भरवलेला भाकर तुकडा व मायेने पाठीवरून फिरवलेला हात व कौतुकाचे बोल हे त्यांच्यासाठी जगातील कोणत्याही बक्षिसापेक्षा मोठे भासत असावे. आज सदाला ही आनंदाची बातमी शांताला कधी देतो असे झाले होते, कारण इतक्या पैशातून शांताचे ऑपरेशन होणारच होते. पण तो आपली गहाण टाकलेली जमीनही परत मिळवू शकणार होता. सदा धावत पळत घरी आला. अंगणात येऊन पाहतो तर सर्जा राजा जमिनीवर कोसळले आणि शांता त्यांना कवटाळून रडत होती. त्यांना अशा अवस्थेत पाहता सदानेही टाहो फोडला. त्याने सर्जा राजाला कडकडून मिठी मारली. सर्जा राजाच्या डोळ्यात समाधानाचे भाव भरून उरले होते. आपण जनावरे असूनही ज्यांनी आपल्याला पोटच्या मुलाप्रमाणे मायेने वाढवले, त्यांच्या मातृपितृ ऋणातून मुक्त झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरले होते. आणि आपल्या मुलांना अशा अवस्थेत पाहून आक्रोश करणाऱ्या सदा आणि शांताचे चेहरे सर्जा राजाच्या टपोऱ्या उघड्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. जणू ते मृत्यूनंतरही आपल्या आईवडिलांना डोळे भरून पाहत होते.